देशात होणाऱ्या आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजेत व KTIL कंपनीकडून राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी अवैधरित्या गौण खनिजाचे उत्खनन करून सरकारी महसुलाची लूटमार करणाऱ्या KTIL कंपनीवर सरकारमार्फत फौजदारी खटले दाखल करावेत या प्रमुख मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे। आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कोपरगाव पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष या नात्यानं आम्ही गेल्या दिनांक 13/12/2023 माननीय मुख्यमंत्री सचिवालय नांदेड कक्ष मेहरबान जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांच्या कार्यालयाला आम्ही निवेदन सादर केलं आणि निवेदन सादर करण्यात येऊन त्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये राष्ट्रीय महामार्गाचे काम KTL कंपनीकडे चालू असून त्या KTL कंपनीवर प्रशासनाने दंडात्मक कारवाई करून कोट्यावधीचा दंडात्मक हे त्यांना दिला आणि ती रक्कमसुद्धा त्या कंपनी भरलेली नाही। अवैध उत्खनन करून ही कंपनी महाराष्ट्रातला महसूल गिळंकृत करण्याचा प्रयत्न करत आहे। आमची मागणी अशी आहे, जी कंपनी जर महाराष्ट्र शासनासाठी महाराष्ट्र गौण खनिजाचा अवैधरित्या जर उत्खनन करून जर काम करत असेल आणि जे नियमबाह्य असेल त्या विरोधामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कोपरगाव पक्ष आमचा बेमुदत धरणे आंदोलन बसलेला आहे। दिनांक 10 जानेवारीपासून आमचं बेमुदत उपोषण आहे आणि ह्या कंपनीवर शासनाने कायदेशीरपणे फौजदारी खटले दाखल करावे, तसेच यांचं नाव काळे यादीत नोंद करावी आणि म्हणून आमच्या EVMच्या वरती काय आपली मागणी देशाचं EVM मशीन जे आहे ते तात्काळ हटाव, देश बचाव आणि बॅलेट पेपर लावो ही सुद्धा आमची प्रमुख मागणी आहे। मी महामहिम देशाचे राष्ट्रपतीजी द्रौपदीजी मुर्मू यांना सुद्धा निवेदन लिहिलेलं आहे। मेहरबान जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांच्या मार्फत हे पत्र दिल्लीकडे पाठवण्यात आलेलं आहे आणि आमची ही मागणी आहे, या देशामध्ये EVM मशीन हटवून बॅलेट पेपर आणावं आणि जनतेची भावना हे सरकारने साकार करावी। तर जनतेमध्ये EVM मिशनबद्दल खूप संशय निर्माण झालेला आहे आणि हे संशय लक्षात घेता आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कोपरगाव पक्षाच्या वतीनं हे सुद्धा आमची प्रमुख मागणी घेऊन आम्ही 10 जानेवारीपासून आमचं बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे।